आज आमच्या घरी भरपूर सगळे पाहुणे आले होते आणि आमच्या बाबांनी पण मला सकाळी सांगितलं होतं का आपल्या ना शेजारचं जे बिरोबाचं मंदिर आहे ना तिथे ना एक कार्यक्रम आहे. आता आमच्या एवढ्या शेजारी बिरोबा महाराजांचं मंदिर म्हणजे ते आहे जागृत देवस्थान. चला म्हणलं आता सगळे वस्तीवरचे पोर आले असतील आणि थोडंच तिथं आपण आहे ना तिथं थोडा कामासाठी हातभार बी लावू आणि आदित्य डेरेचं स्वतः टार्गेट रॅप हे त्यांना दाखवून विचारू तरी एका शेतकरी लाईफ मी व्हिडिओ गाणं बनवले ते कसं एकदा बघा आणि सांगा. मी गेलो बरं का तिथं मंदिरात, म्हणलं चला आता बघू काय चाललंय. तुम्हाला सांगतो अक्षरशः तिथं एक सुद्धा तरुण पोरग आलेलं नव्हतं. म्हणजे सलग 108 दिवस श्रीलीला ग्रंथ पारायण 16 केला त्यांनी. त्यांचं नाव आहे गोपीनाथ लांडे महाराज. अजून मी तो टाइम वाट पाहिली आणि म्हणलं चला आता तरी येतील, पण कोणच नाही आलं. सगळे ना वयस्कर माणसंच येत होते. त्याच्यानंतर आमच्या एरियाचा जो ग्रुप आहे ना तिथं कमीत कमी आज तरी टाकून दिलं का बाबा जेवणाची व्यवस्था तरी आहे, तुम्ही येऊ शकते. आता होम सुरू होणार होता त्याच्यामुळे ना सरपण आणलं थोडंसं, म्हणलं इथे ना आता पेटवायला पण होम झालं पाहिजे काहीतरी. त्याच्यानंतर सगळं सरपण वगैरे गोळा केलं आणि त्याच्यानंतर मग काय होम सुरू केला. कार्यक्रम होऊन आता बरोबर 1-1.5 तास झाला होता. आता थोडस पब्लिक यायला लागलं होतं बरं का, आणि स्पीकरला जरा भजन चालू होते आणि ते ना अचानक काहीतरी वाजायला लागलं होतं. चला म्हणलं त्याचा प्रॉब्लेम तरी सॉल्व्ह करू. प्रसादामध्ये शिरा होता, आम्ही तो पण खाल्ला आणि त्याच्यात ना काठी पण मिरवायची असते, पण म्हणलं चला आपल्या गायांना पाणी नाही पाहिजे, आपण तेवढं करून येऊ. आणि मग काय काठी मिरवायला सुरुवात झाली आणि वरतून आहे ना आपलं घर पण असं दिसतं बरं का. त्याच्यानंतर आम्ही काठीची पूजा वगैरे करून घेतली. महाराजांनी पण पूजा केली ना आमच्या बाबांनी पण पूजा केली. आता काही 150 येऊन म्हणतील तू त्याला काठी म्हणला, त्याला आहे ना देवाची काठी मिरवणी असंच मानतात. बाकी काठीच्या पूजा करण्यासाठी बाकी लेडीज वगैरे ते सगळ्या आल्या. आता गर्दी झाली होती बरं का, पण ती पण फक्त वयस्कर माणसांचीच. काठीने देवाला प्रदक्षिणा वगैरे घातली आणि त्याच्यानंतर महाराजांनी सांगितलं की त्यांना 108 दिवस किती अडचणी आल्या एवढं काम पूर्ण करण्यासाठी. या ताई पण श्रीरामपूरवरून आल्या होत्या, त्यांनी मस्तपैकी प्रवचन केलं आणि आमच्या बाबाने 108 दिवस तिथं जे पण काही पाणी वगैरे पाहिजे होतं ना ते रोज सकाळी तिथं नेऊन दिलं. त्याच्यामुळे त्यांचा पण सत्कार केला तिथं. नंतर काय मग जेवणासाठी पंक्ती वगैरे बसल्या, सगळ्यांना वाढू लागलो. आणि तसा पण हा व्हिडिओ आहे ना देवासाठी, त्याच्यामुळे लाईक बिकची अपेक्षा तर मी बिलकुल नाही ठेवू राहिलो. पण मला एका गोष्टीचा लय अभिमान आहे का माझ्या आजोबांनी पप्पांनी देवासाठी कधीच हात माग नाही घेतला.